आत्मा नमस्ते सर्वांना. अगदी पहिल्यांदा आपण डिस्टन्स रेखी दिलेली आहे काल. ओके. आणि डिस्टन्स म्हणजे काय, तर मी येथे बसलेली आहे आणि इथून मी ऊर्जा पाठवत आहे या पृथ्वीवरील कुठल्याही व्यक्तीला. मग कोणाची व्यक्ती काही किलोमीटर लांब, कोणाचे काही किलोमीटर लांब, कोणाची दुसऱ्या रूम मध्ये, जे काय असेल ते, त्यांना आपण ऊर्जा दिली आहे. तर आज तुम्हाला शेअर करायचं आहे, काल तुम्ही ज्यांना ऊर्जा दिली त्यांनी तुम्हाला काय अनुभव सांगितला. पहिला नंबर कोणाचा, हात वर करा. हा, पहिला नंबर राजश्री सांगत आहेत. राजश्री, माईक सुरू करा. ओके. त्यानंतर कोण, हात वर करून ठेवा. माईक सुरू मॅडम करा तुम्हाला राजश्री. मी आता जॉईन केलं मॅडम. राजश्री, माईक सुरू हा करा. चालू आहे. नंतर येणार खरंच हा, डिस्टर्ब करू नका प्लीज. हा, बोला राजश्री. हा. मी बहिणीला दिली. बहिणीची तब्येत बरी नव्हती, कसं तरी होत होतं. मग बर. मी तिला रेखी दिली. नंतर हा. विचारलं तर तुला काय जाणवलं, तर ती म्हणाली की हातापायातून असे हे जात होतं माझ्या प्रवाह. हा. बरं ओके. वाटलं तिला. बर. अच्छा. हा, त्यांच्या तब्येतीमध्ये काही फरक वाटला त्यांना? हो. काय वाटला? हो वाटला. काय वाटला? म्हणजे तिला बरं वाटलं. ती म्हणजे तिचं सगळं, तिला आज कसं तरी होत होतं काल. आणि हात पाय वगैरे दुखत होते, तर ती बोलली मला आता म्हणजे फ्रेश वाटतंय. वाव. खूप सुंदर. बघा, फ्रेश वाटतंय. मुळातच राजश्रीचीच तब्येत तेवढी स्ट्रॉंग नव्हती. राजश्री आता स्वतःमध्ये बदल घडवून आणत आहेत. आणि आता आपण इतरांना सुद्धा तो आनंद, खुशी आणि आरोग्य देण्यास माध्यम होत आहे. समजलं राजश्री? हो. आणि पहिल्यांदा आपल्या हातातून ऊर्जा गेली आहे, इथून गेली आहे आणि समोरच्या व्यक्तीला फील झाली. याचा जो आनंद आहे तो काय वाटला ते पण सांगा. खूप म्हणजे मला आनंदच झाला, कारण मला कधी असं जाणवत नव्हतं ना, कारण माझेच हातपाय अगदी सुन्न मुंग्या वगैरे येत होते. मग मला काल जरा बरं वाटलं, की म्हणजे बहिणीला बरं वाटलं हे. बहुत बढ़िया. खूप सुंदर राजश्री, खूप सुंदर. नेक्स्ट. नेक्स्ट, हात वर. कोण सांगणार, कोण सांगणार, बोला. हा, बोला वैशाली. कोणाला जबरदस्ती करणारच नाही मी. उत्स्फूर्तपणे जो शेअर करणार त्याला ऐकून घेणार. बोला वैशाली. आत्मा नमस्ते मॅडम. ब- ऍक्च्युली काल तर बहिणीला सांगितलं होतं, पण बहिणीचं थोडंसं कनेक्शन लूज झालं, त्याच्यामुळं माझी मैत्रीण आहे तिला मी सांगितलं. आणि तिच्या हातापाया पूर्ण तिच्या हाताला वगैरे चिरा पडलेल्या आहेत आणि खूप तिच्या पेन वगैरे होत होतं. म्हणजे ती उठूही शकत नव्हती, पायाला हाताला सगळं पेन पेन होतं तिला, काहीच करू शकत नाहीये. तर तिला मी बसवलं, म्हणजे तिला सांगितलं आणि तुम्ही ज्या पद्धतीनं रेकी द्यायला सांगितली त्या पद्धतीनं रेकी दिली. आणि नंतर तिला मी कॉल करून विचारलं, तर ती एवढं पटकन तिने सांगितलं ना, की मला काही कळलंच नाही. म्हणजे मी पटकन उठले, देवासमोर दिवा लावला. म्हणजे मी एवढ्या पटकन कधीच उठू शकत नाहीये, म्हणजे एवढ्या म्हणजे कधी कधी कमीत कमी एक महिना होऊन गेला. त्यांना जबरदस्ती चालवलं जातं पण त्यांना चालता येत नाही. म्हणजे मी पटकन उठले, देवासमोर दिवा लावला आणि मला जाणवलंच नाही की मी कशी पटकन उठले ते. म्हणजे खूप छान फिलिंग आल्या त्यांना. खूप थँक्यू, खूप थँक्यू. मी त्यांना म्हटलं, तुम्ही त्यांना मी म्हटलं उद्यापासून तुम्ही जादूचं सेशन जॉईन करा. मी त्यांना ते लिंक पण पाठवली आहे. आणि त्यांना म्हणजे त्यांना सांगितलं की ब्रह्मांडाला शुक्रिया करा, ब्रह्मांडाचा शुक्रिया करा. थँक्यू मॅडम, खूप खूप थँक्यू, सुंदर. खूप थँक्यू, खूप. खूप थँक्यू. शक्य असेल तर 7 वाजताच्या बॅचला पण जॉईन करून घ्या. ओके. आज सुद्धा नवीन लोक आले आहेत, कारण जे हाता पायाला असलेल्या भेगा आणि ह्या सगळ्या गोष्टींवर खूप उत्कृष्टात उत्कृष्ट रिझल्ट रेकीने दिलेला आहे. हातापायाचे अंगार होणे, भेगा पडलेल्या असणे, सॉफ्ट झालेल्या आहेत बऱ्याच जणांचे. थँक्यू म्हणूया युनिव्हर्सला. ओके. नक्कीच. रेकी शिकण्यासाठी जबरदस्ती कोणालाच करायची नाही. जादूचं सेशन फ्री आहे, काही अडचण नाही. ओके. पण जर काय आपल्यामुळे बदल होत असेल तर खूपच सुंदर आणि खूप छान वैशाली, बहुत बढिया. खूप छान. नेक्स्ट. कोण हात वर करते, मी बघते हात वर कोण करते तर. ओके. विशाल. कोणाला रेकी दिली आणि काय सांगितलं त्यांनी? मॅडम तुम्ही सांगितलं की तुम्ही रेकी द्या काल.
हा. तर मी माझ्या आईला तिकडे बसवलं होतं, फोन करून सांगितलं की बा तू हं, बस तिथं, मी हे देते इथं. तिचा हात दुखतो, उजवा हात असा इथं हं, खांद्यावरती आणि कोपऱ्यामध्ये पण. हं, तुम्ही सांगितलं होतं की काल की अनुभव सांगा आज म्हणून. तर हं. मी तिला विचारलं की मला तुला असं काय जाणवलं का? तर ती म्हणली हो जाणवलं म्हणली. खूप छान. म्हणजे एकदम असं व्हायब्रेशन झाल्यागत झालं म्हटले सगळीकडे, असं पोटामध्ये ह्याच्यामध्ये थोडंसं असं. हा. पण जाणवलं खूप मला, म्हणजे ते म्हणली असं फिलिंग जाणवली म्हणजे ती स्ट्रॉंग. ओके. आज दिवसभर हाताचा काय रिझल्ट आहे? ते कसं हात दुखतोय राहतोय असं. बर. बर. हळू तुम्ही नियमित देत राहा, तिथं हाताला त्या पॉवर बॉल करत जा आणि पॉवर बॉल ठेवत जा. कल्पनेमध्ये पण, डिस्टन्स मध्ये पण ठेवला तरी चालेल. ओके. हा, आणि Yes. हळूहळू छान वाटेल तिला, काळजी करू नका. ओके. हा. खूप छान. नेक्स्ट. कोणाला रेकी दिली आणि काय रिझल्ट आला? जल्दी जल्दी. आपल्याला मेडिटेशन घ्यायचं, एक सुंदर आणि स्पेशल मेडिटेशन तुमच्यासाठी. बोला. वृषाली कोणाला रेकी दिली काल? त्यानंतर लता, त्यानंतर भाग्यश्री, वैजयंती, अनघा, नरेंद्र सर, सगळेजण सांगणार आहेत. कारण मी शिकवलं तर सगळ्यांनाच ना. बोला. ऋषिकेश कोणाला रेकी दिली काल? ऋषिकेश. वडिलांना दिली मॅडम. हम्म. काय वाटलं? त्यांनी काय सांगितलं? वडील इकडे होते बेडरूम मध्ये, मी इकडे हा. होतो. हा. तर ते म्हणे बरं आहे म्हणे, आज असं काय बरं काय वाटतंय बुवा. कशासाठी दिली होती? सहज दिली की काही कारणासाठी दिली होती? नाही, ताप ताप होता, कणकण होत होता, ताप होता 2 बर. दिवसापासून. हा. हम्म. आज बरे आहेत? आता बरं आहे म्हणे. वाव. खूप सुंदर. हो. खूप सुंदर. त्यांना तिकडे काही फील झालं का विचारायचं असते. तुम्हाला तिकडे काही हा. जाणवलं का असं विचारायचं असते. ओके, काय हरकत नाही. खूप सुंदर. वृषाली कोणाला दिली? वृषाली, घाई करा बोलायची सगळ्यांनी. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. केलेला फॉर्म, पण त्याने नंतर उचललाच नाहीये फोन. बर. काय त्यामुळे हरकत मला काय त्यांनी सांगितलंच नाही रिझल्ट. ओके ओके ओके. काय हरकत नाही. काय हरकत नाही. हा. वैजयंती, त्यानंतर लता साल्विंग. काही लोकांनी स्वतःलाच आता दिली. बोला वैजयंती. हा. मुलीला दिली मॅडम. बरं. काय म्हणते तुमची मुलगी मग? काय म्हणे? मुलीला म्हणजे डोकं वगैरे दुखत होतं तिचं. हा. म्हटली बॉडी रिलॅक्स झाली, असं काहीतरी वेगळं वाटत फिलिंग येत होती नाही का, म्हणजे असं जाणवत होतं तिला, पण तिला सांगता आलं नाही नक्की काय होतंय मला. हं. पण म्हटली काहीतरी झालं मम्मी आणि बॉडी रिलॅक्स झाली माझी आता, सांगत होती काल ती. खूप तिला छान सुंदर. वाटलं जरा बॉडी रिलॅक्स झाल्यावरती. हा. येस. हम्म. खूप सुंदर. आनंदी आनंद सर्वीकडे. लता. लता. हा. लता मॅडम, नंतर मी हा. स्वतःला दिली. पण हा. मी स्वतःला दिलेली. माझ्या पायातून रक्त येत होतं, जळवात आहे ना माझ्या पायाला, तर त्या चिरेतून म्हणजे रक्त येत होतं, अडकली म्हणून ती रक्त येत होतं. तर ते काल थांबलं, पण आज दुसऱ्याच पायातून यायला लागलंय. मग परत तिथे रेकी द्यायचं ना. जळवात असल्यामुळे ते चिरा माझ्या ते जरा हे होता. नक्कीच. ते तुम्ही मग आज आज परत मगाशी दिली रे की हा. ते राहिलेलं आहे. बस काय ना, आता बघा, इकडचं बसलाय काही दुसरीकडे दिली आहे, तर ते पण हळूहळू हळूहळू मेडिटेशननी आणि अशी रेकी देत चला. हं? पायाला चिरा आहेत का लता? हो, हो. मग आपल्याला सिम्बॉल आहे 3rd हो, डिग्रीचा, भरपूर आहे. तो देत राहा. ओके. उन्हाळा पावसाळा हिवाळ्यात तिन्ही ऋतू. तिन्ही ऋतू. नाही येणार पुढच्या वर्षी. काय आत्मा असं नमस्ते मॅडम. म्हणायचंच नाही की पावसाळ्यात येतात आणि हिवाळ्यात येतात. हा हा जो थॉट आहे ना, हा काढून टाका सगळ्यांनी. मॅडम मला नाही नाही, पावसाळ्यात फिलिंग असंच होते. आहे. हा मॅडम, मला सीझन बदललं की असं होते. आता नाही होणार यानंतर, कारण आपण ऊर्जेसोबत जोडलोय. ओके. बॉडीचं प्युरिफिकेशन झाल्यानंतर तो हो. त्या सगळ्या गोष्टी निघून जातात. थोड्या बहुत नाही, पूर्णतः निघून जातात. सो अग्रे हे काहीच नाही, अगदी डीएनए चेंज करण्याची ताकद ऊर्जेमध्ये आहे. हं? हे तर काहीच नाही.
मऊ ओके. झालेत एकदम. फक्त कडक पहिल्या होत्या त्या आता मऊ झालेल्या आहेत रे, मी करते त्यामुळे. पण आता गेल्या पाहिजेत की बरं म्हणजे काय युनिव्हर्सला होतं, इच्छा आहे माझी. रेकीला यायच्या एक्झाम अगोदर कशा होत्या लताताई त्या? कडक होत्या रेकीला एकदम. फार कडक कडक होत्या, होत्या. मला चालताच येत नाही ते. चालताच येत नव्हतं. कडक होत्या, फार कडक होत्या. आता माझ्या रेकीला बसल्यापासून भरपूर मुलायम झाल्या आहेत. मी काही औषध करत नाहीये. फक्त कुठे त्यात असं अडकला की त्यातून फक्त रक्त येतं आता. पहिलं रक्त काहीच यायचं. पण तेच म्हणून सांगते, मला भरपूर फरक आहे. फरक काहीच भरपूर आहे येणार मॅडम नाही. मला. 1.5 महिना झाला की नाही लताताई? रेकी जॉईन अधिक केली दीड तर भरपूर महिन्यानं फरक आहे माझ्या जीवनात. 1.5 महिन्यानं क्लीन होणार पाय, काळजी करू नका. जीवनात ओके. भरपूर फरक झालाय मॅडम माझ्या. छान, मस्त, आनंदी आत्मा आनंद सर. नमस्ते. आत्मा नमस्ते. कोण आहे आता 8 वाजताच्या बॅचचं? कोण कोण आहे? माझ्या पण लक्षात नाही राहत कधी कधी, दोन्ही बॅच एकत्र झाल्या ना. हा, अनघा. हा, विद्या अशा अशा हलून झाल्या, तुम्हाला नाही संधी. विद्या, तुम्हाला संधी नाही शेअरिंगची. बोला अनघा. हा. हा, मागच्या बॅचच्या लोकांना शेअरिंगची संधी नाही, फक्त आपल्याला सेशन करायचे आहेत, बरोबर आहे की नाही? हा, बोला अनघा, चला घाई करा. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम. हं. मी माझ्या खांद्याला दिले, खांदा खूप दुखत होता. हा हात माझा उजवा भरपूर दुखत होता, पण मी माझ्या खांद्याला दिली. आज माझा हात नॉर्मल आहे, खूप चांगला आहे. वा, खूप सुंदर, खूप सुंदर, खूप खूप सुंदर. चांगला आहे. सेकंड डिग्रीचं कोण राहिलं हा, शेअरिंग करायचं मला सांगा. आपली पोरगी कल्पना, दुसरी हंकार आहे. बोल बाई कल्पना, कोणाला रेकी दिली आणि काय वाटलं? लेकीने काय सांगितलं मला सांगा. विचारलं मी तिला, ताबडतोब विचारत होती, पण ती कॅमेऱ्याच्या समोर म्हणजे तुमच्या येत नव्हती आणि प्लस टाइम पण भरपूर झाला. तर मी तिला विचारलं, अगं म्हटलं मॅडमने आम्हाला शिकवलं म्हटलं, तर तुला मी रेकी दिली तर कधी दिली मला बोलते. तर मी म्हटलं अगं आत्ताच दिली, काय वाटलं नाही? नाही मम्मी अजून मला काही समजलंच नाही ऍक्च्युली नाही, वगैरे अशी तुम्ही बोलली. तिला तर सांगितलं म्हटलं होतं असू का दे तिकडे म्हटलं, बस? आमची प्रॅक्टिस चालू आहे सध्या म्हटलं. हा, तुम्ही तिला सांगितलं होतं का तिकडे बस नाही म्हणून? नाही नाही सांगितलं मॅडम. मग नाही, नाही मग नाही, सांगितलं मग नाही मॅडम. मग फील नाही होणार कल्पना. नाही 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 तसं. सांगितलं अच्छा अच्छा, असं आहे काय? त्या मॅडम हा, आज एक प्रश्न फक्त विचारायचा होता. 5 मिनिटांनी आज शेअरिंग झाल्यानंतर. शेअरिंग झाल्यानंतर. प्रश्न नाही विचारायचा फक्त तुम्हाला. अच्छा अच्छा, हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मॅडम. रेकॉर्डिंग सुरू आहे ना बाळा? हा, रेकॉर्डिंग सुरू आहे. प्रश्नाचा प्रश्नच युट्यूबला जाईल मग, कळलं? हा, कधी कधी एखादा पर्सनल प्रश्न असला तर मग अडचण. त्यापेक्षा 2 मिनिट थांबा. काय अधिक कोण आहे की काल त्यांनी पहिल्यांदा डिस्टन्स रेकी दिली? पहिल्यांदा पहिल्यांदा डिस्टन्स रेकी दिली असं कोण आहे काल? राजेश्री, तुम्ही तर आहातच. हा, झालं तुमचं शेअरिंग. ओके, छान. तर भाग्यश्री, तुम्ही काल पहिल्यांदा दिली? बोला. दिली आईला, पण मी आज हं. फोनच केला नाही तिला, दिवसभर कामामुळे जमलंच नाही. बर. तिच्या पायांना खूप सूज येते, थायरॉइड आहे, गुडघे दुखतात. दिली, मी तिला सांगितलं पण होतं बस, तू बसली होती आई, पण मग मी कामावर होते, मग फोन नाही काही करायला हरकत जमलं. नाही, उद्या विचारा. ओके. येस, तर नाही खूप जमलं, सुंदर. करेन. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. नरेंद्र सर, तुम्ही कोणाला रेकी दिली काल? मी स्वतःलाच दिली मॅडम. बर. काल मी स्वतःलाच रेकी दिली. हा, हॅलो. काय हा, बदल वाटला सर तर स्वतःला? माझी पाठ दुखत होती, तर पाठीच दुखली तर आराम पडला मॅडम. हा, स्वतःला म्हणजे मला काल पाठ दुखणंही कमी झालं, रात्री झोपही चांगली लागली, दिवसभर फ्रेश वाटतंय. खूप आणि सुंदर. मला जो सोरायसिसचा त्रास आहे, तर त्या सोरायसिसच्या स्पॉटची त्या स्किनची थिकनेस कमी झाली आहे आणखी. सोरायसिसची या 15 दिवसामध्ये फरक पडलेला आहे. येस, पडणारच सर. सर, हा सोरायसिस किती वर्षापासून आहे आपल्याला? तो साधारण म्हणजे आता 1976 सुरुवात झाली होती मॅडम.
सगळ्यांनी 50 वर्ष टाळ्या व्हायला आले वाजवा तेव्हापासून 45 सरांसाठी. वर्ष. त्या ब्रह्मांडाचे धन्यवाद माना, सगळ्यांनी धन्यवाद माना. 1976 पासून असलेला आजार म्हणजे सर आता आता सर किती वर्ष झाले त्याला? म्हणजे सर तुमच्या लहानपणापासून आहे तो. हो 84 24 हो सर हो मी 7-8 वर्षाचा होतो मॅडम तेव्हा. बर हो सर 7-8 कुठं वर्षाचा आहे? होतो मी तेव्हा. आता सर माझं तू कुठं 56 आहे? वय चालू आहे. सर सोरायसिस कुठं हॅलो आहे? काय कशाला आहे? पायाला आहे का कुठं आहे? जागा कोणती आहे पायाला नाही तुमची? पायाला बर पायाला फोटो काढून ठेवा पायाला सर आपले. पायाला सर दर आठवड्यानी फोटो काढा. हो हो ओके आणि हो खूप हो छान होईल पूर्ण. आणि हो तुम्ही एका गोष्टीवर परत काम करा सर, माफ करा या गोष्टीवर पुन्हा एक काम करा. ओके आपल्या क्षमा प्रार्थना सगळ्याच्या हो सगळ्या हो जेवढ्या चालेल असतात ना आपण घेतो सेशनमध्ये, सगळ्या क्षमा प्रार्थना आवर्जून करत राहा. आणि आपलं मेडिटेशन बघा, तुम्ही स्वतः हो एक उदाहरण होसाल इतरांना सांगण्यासाठी. आणि हो सोरायसिस मुक्त अनेक जण झाले आहेत बरं आपल्या सेशनमध्ये. जसं आता या लताताईंनी सांगितलं की बाबा हातापायाच्या भेगा नरम झाल्या आहेत, पूर्ण निघून जाणार. थांबा, कांचनताई ससाने यांचा अनुभव आहे का? हो हो एक नाही, काही लोक खूप वेळा शेअर करतात ना, मग त्यांचं लक्षात राहते ना, हो की नाही? पण ना एक नाही, कित्येक जणांच्या हाताच्या पायाच्या हो भेगा पूर्णपणे बऱ्या झाल्या. एवढंच नव्हे तर सोरायसिस वर सुद्धा उत्कृष्टात उत्कृष्ट रिझल्ट मेडिटेशननी दिलेला आहे. ओके आतून जी हिलिंग होते ना, त्यामुळे हे हो बदल होतो. खूप छान सर, खूप छान, मस्त. ओके अधिक कोणाला कालचा अनुभव शेअर मॅडम करायचा मेडिटेशन असेल? हे सेकंड डिग्रीचेच करायचे आहेत का? हो सर, सध्या आता सेकंड डिग्रीचेच करायचे आहेत आपल्याला. सेकंड डिग्री सुरू झाली त्या दिवस पासून 15 दिवसामध्ये 21 मेडिटेशन पूर्ण करायचे आहेत. हो केले मी मध्ये केले झाले पूर्ण केले. हो झाले? पूर्ण झाले हा माझे. ठीक आहे. ओके माझे पण झाले. हो खूप 21 सुंदर. पूर्ण हो झाले माझे. वा, शाबासकी द्या स्वतःला. आता त्यापेक्षा जास्त जेवढे होतील तेवढे होऊ द्या. मे बी मला असं वाटतं सेकंड डिग्रीचा पिरियड संपला असेल, पण आपण ओके थोडेसे दिवस आहे तोपर्यंत सेशन सगळे कम्प्लीट 15 करून घेऊया. 20 हो 20 तारखेला माझे पण झाले. बरं किती काय म्हटलं ताई तुम्ही? 20 पर्यंत आहे का माझे वेळ? पण झाले मॅडम. वा हा, वा वा वा, ही हो बॅच हो हुशार आहे 5 ही बॅच. 15 20 माझे पण तुमची झाले बॅच मॅडम. किती माझे पण तारखेला झाले सुरू मॅडम. झाली? तुमची बॅच किती तारखेला सुरू झाली? 5 तारखेला 5 तारखेला 5 5 हॅलो मॅडम. तारखेला. हा हा हो 5 15 20 ओके मग तुमचा सेकंड हॅलो मॅडम. शक्तिपात किती तारखेला झाला होता? थांबा 2 मिनिट. ऋषिकेश, आपला सेकंड शक्तिपात किती तारखेला झाला होता? 2 जूनला, बरोबर? हम्म. बरोबर. मग आमचा आता 6 15 दिवस तारखेला झाला. झालेच. 5ला झाले आमचा 5 झाले 15 6ला दिवस. येस, आजची 17 तारीख आहे, आमचा 15 दिवस 6ला झाले. हा काय हरकत नाही. 1-2 दिवस आपण सेशन काही राहिलं असेल मागचं पुढचं तर आपण त्या सगळ्या गोष्टी करून घेऊया सेकंड डिग्री मधल्या, आणि मग थर्ड डिग्रीचा शक्तिपात घेऊया. ओके चला, तर नक्कीच सगळ्यांनी 21 मेडिटेशन आतापर्यंत माझे व्हायलाच पण हवे झाले. होते. ज्यांचे झाले त्यांनी स्वतःलाच झाली. छान अप्रिसिएट करा. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर. आणि झालं. असंच ज्यांचा राहिला आहे द्यायची एनर्जी इतरांना, ज्यांनी प्रयोगशील अजून आपण झालेलो नाहीये त्यांनी द्या, प्रयोग करा. ओके, आनंदी आनंद सर्वीकडे.